Hello friends. So we are presently considering functional groups, very important part, and under that amines, that functional group we should consider. So amines is important, but once we study amines, to study the other functional groups, some other functional groups, it becomes easy. Okay, now amines, basically we are going to consider amines, but ammonia, this is ammonia. It is not amine. Ammonia is considered as parent compound. We can say parent compound of amines. म्हणजे अमोनियापासून बनलेत अशी कल्पना अभ्यासासाठी, फंक्शनल ग्रुप समजण्यासाठी, नॉमेनक्लेचरच्या दृष्टिकोनातून आणि प्रॉपर्टीजला पण ते मॅच होतं. तर अमोनिया इज कन्सिडर्ड ॲज पॅरेंट कंपाऊंड. तसं इन मोस्ट ऑफ द केसेस वी कन्सिडर अल्केन्स ॲज पॅरेंट कंपाऊंड. वन हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय OH ग्रुप, वन हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय हॅलोजन, असं अमोनिया. तर त्याच्यामध्ये पहिला अमोनिया इज बेसिक, हे पहिलं लक्षात घ्या. अमोनिया इज बेसिक, मी हे लिहितो. अमोनिया इज बेसिक. मग ते ब्रॉन्स्टेड लॉरी प्रमाणे पण आणि लेविस प्रमाणे पण. ओके, म्हणजे ब्रॉन्स्टेड लॉरी प्रमाणे काय, इट एक्सेप्ट्स अ प्रोटॉन, आणि लेविस प्रमाणे इट मेक्स अवेलेबल लोन पेअर, वन लोन पेअर ऑन नायट्रोजन इन अमोनिया. नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग बेसिकली 3 अनपेअर्ड अँड 1 लोन पेअर. मग बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर 3 शेअर्ड पेअर्स अँड 1 लोन पेअर. दिस लोन पेअर कॅन बी शेअर्ड. मग इथं H+ असायला पाहिजे असं नाही. वी स्टार्ट विथ H+. वी नॉर्मली कन्सिडर H+. एम्प्टी ऑर्बिटलवाला दुसरा कोणी BCl3 चालेल, किंवा एम्प्टी ऑर्बिटल, MTD ऑर्बिटल असलेले दुसरे कुठले कॅशन्स चालतील. ओके, तर कोणी एम्प्टी ऑर्बिटलवाला, फॉर एक्झाम्पल H+, तो कुठून पण येईल. फॉर एक्झाम्पल HCl मधून आला. ओके, डायल्यूट HCl अँड लोन पेअर, इट गेट्स शेअर्ड. आणि त्यामुळे त्याचं काय होतं बघा, हे नेहमीचे शेअर्ड पेअर, 1 नायट्रोजन, 1 इलेक्ट्रॉन ऑफ नायट्रोजन, 1 इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन असं शेअर्ड झालं होतं. आता ही इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजनची आणि एम्प्टी ऑर्बिटल H+चा, हायड्रोजन ॲटमचा नाही, HCl मधल्या H+चा. नाव दॅट शेअरिंग. आणि म्हणून लोन पेअर पूर्वी नायट्रोजनची होती, अल्टिमेटली शेअरिंगच आहे याच्यासारखं, पण फॉर्म होताना लोन पेअर वॉज कम्प्लिटली विथ नायट्रोजन. देअरफॉर ॲरो इज शोन. दिस डेज इट इज अवॉइडेड, पण आपल्याला सोयीचं आहे ते ॲरो दाखवणं. आणि मग तो हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये आलेला HCl मधला असेल, कुठून येऊ शकतो आपण, HCl मधला समजूया, H2SO4 मधून येईल, वॉटरमधला पण येऊ शकते, असं आलं. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस NH4 ग्रुप इट गेट्स +1 चार्ज. आणि मग इथं बाजूला Cl म्हणत असेल, समजा इथं Cl म्हणत असेल, HCl मधून आला असेल तर इथेही Cl म्हणत आहेच. आता तुम्ही बघा, 7 प्रोटॉन्स नायट्रोजनचे, हायड्रोजनचा 1 प्रोटॉन, हायड्रोजन 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 4 प्रोटॉन्स, म्हणजे प्रोटॉन्स झाले 11. आणि इलेक्ट्रॉन्स मोजा. आता याचे 1s2, ओके, 2s2 लोन पेअर आणि 3 अनपेअर्ड, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन्स. या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन्स 10 आहेत, कारण हा हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये आला आहे, म्हणजे प्रोटॉन घेऊन आला आहे, इलेक्ट्रॉन सोडून आला आहे Cl- कडे. तुम्ही टोटल मोजा, हे सगळे नायट्रोजन आणि हे 4 हायड्रोजन, हा हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये आलं, तर टोटल प्रोटॉन्स मोजले तर 11 येतात आणि इलेक्ट्रॉन्स 10 होतात. म्हणजे याचा अर्थ एक प्रोटॉन जास्त आहे, म्हणजे 1 पॉझिटिव्ह चार्ज इज एक्स्ट्रा, म्हणजे तो काही बक्षीस दिलेलं नाही आहे, चार्ज इज ॲक्च्युली डेव्हलप. आणि म्हणून मग तो NH4+, आणि मग तो Cl- म्हणजे HCl एक्झाम्पल घेतलं होतं म्हणून, आणि म्हणून मग तो NH4Cl, मग NH4+ आणि Cl-, आणि म्हणून लिहिताना पण तो NH4Cl लिहितो. हा मुद्दा मध्येच का काढला, तर मुद्दा काय आहे की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ नायट्रोजन इन अमोनिया, अदर कंपाऊंड्स ऑल्सो. अमोनियापासून सुरुवात करतो आपण. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नाही का, दी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन ॲटम in ammonia is available for काय बरं, लोन पेअर त्याची आणि एम्प्टी ऑर्बिटल H+ असेल, आणखी दुसरं कोण असू शकेल, एम्प्टी ऑर्बिटल. आपण एक्झाम्पल सुरुवातीला H+ घेतलं आहे, HCl मधूनच यायला पाहिजे असं काही नाही आहे. कुठलं तर ॲसिड असेल तर सोपं एक्झाम्पल HCl घेतलं.
इज अवेलेबल फॉर, आणि त्यामुळं काय झालं बरं, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ नायट्रोजन अँड एम्प्टी ऑर्बिटल ऑफ H+ फ्रॉम HCl, फॉर एक्झाम्पल फ्रॉम HCl, त्याच्यामध्ये शेअरिंग झालं म्हणजे हा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड, नाही का, त्याला डेटिव्ह बॉन्ड इज अवेलेबल फॉर कोऑर्डिनेट, एकाची लोन पेअर बट इट इज शेअर्ड बिटवीन टू असं असेल तर त्या कोव्हॅलेंट बॉन्डला इट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड, नाही का, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फार महत्त्वाचं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेटिव्ह बॉन्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेटिव्ह बॉन्ड. बघा, तर अशा प्रकारचं कपॅसिटी टू मेक अवेलेबल लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मग इथं नायट्रोजन आहे म्हणून आणि कुठं ऑक्सिजन असेल आणि कुठला वेगळा असेल, कपॅसिटी टू मेक अवेलेबल लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू शेअर बिटवीन द टू म्हणजे कपॅसिटी टू मेक अवेलेबल लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म अ कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच डेटिव्ह बॉन्ड इज कॉल्ड ॲज लुईस बेस. लेविस म्हणतात कोणी, लुईस बेस कसंही म्हणा, मेक्स नो डिफरन्स. लुईस बेस म्हणजे कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशनच्या वेळेला, असं कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशनच्या वेळेला लोन पेअर अवेलेबल करणारा, आता इथं अमोनियामधला लोन पेअर घेतलेली आहे आणि कुठं मग पुढं वेगळे वेगळे एक्झाम्पल येतील. लुईस बेस नाही म्हणायचं, लुईस बेस, लेविस म्हणा, आणि एक्सेप्ट करणारा लुईस ॲसिड म्हणजे इथं H+ आयन हा लुईस ॲसिड झाला. BCl3 एक्झाम्पल, एम्प्टी ऑर्बिटल, इनकम्प्लीट ऑक्टेट, तिथे तेच आहे. ओके, येस. तर एवढं पहिला मुद्दा क्लिअर पाहिजे. नाही तर फंक्शनल रूप शिकताना ह्या गोष्टी पुन्हा एकदा मागच्या बेसिकच आहे त्या शिकणं महत्त्वाचं आहे. मग पुढं एवढं वेळ लागत नाही, मग गाडी पळते जोरात. नाही तर नुसता फंक्शनल रूप, प्रायमरी अमाइन म्हणजे हे बरं का फंक्शनल रूप, लक्षात ठेवा एक एक्झाम्पल, असं पुढं जातं आणि मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जाण्याची सुरुवातच इथं होते. ओके, हे सगळं झालं. मग अमोनिया त्याच्यामध्ये पूर्वी जे झालेलं आहे त्यानिमित्तानं रिव्हिजन झालं. इट हॅज वन लोन पेअर ऑन नायट्रोजन ॲटम and that lone pair can be available for coordinate covalent bond. Therefore ammonia is basic. मग इतर प्रोटॉन पण एक्सेप्ट करत होतो, त्यामुळे ब्रॉन्स्टेड लॉरीप्रमाणे पण तो बेस आहे, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट ऑफ ॲसिड बेस, आणि लेविसप्रमाणे पण आहेच आहे. मग लेविसप्रमाणे कोण असतात ते मी सांगितलं मगाशी. हे एकदा कळलं. आता अमाइन्स आर बघा, अमाइन्स आर कन्सिडर्ड ॲज, प्रत्यक्ष तसं असतं असं नाही, डेफिनेशन आणि नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण तसं समजून घेतो. अमाइन्स आर कन्सिडर्ड ॲज इफ दे आर डिराइव्ड फ्रॉम, कन्सिडर्ड ॲज डिराइव्ड फ्रॉम अमोनिया, म्हणजे अमोनिया पॅरेंट कंपाऊंड. ओके, आणि मग बघा प्रायमरी अमाइन्स म्हटलं, याचा अर्थ पुढं सेकंडरी टर्शरी असं येणार आहे. ओके, ओनली वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया. आता जेव्हा तो बेस म्हणून त्याचा रोल आहे, NH3 मध्ये अमोनिया एक्झाम्पल असेल तर लोन पेअर असतेच, पण त्याचा रोल त्या रिॲक्शनमध्ये त्या चर्चेमध्ये असेल तर त्यावेळेला जाणीवपूर्वक दाखवायचं, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. नाही तर नॉर्मली आपण लिहिताना प्रत्येकाला दाखवत नाही, असतो पण दाखवत नाही आपण, NH3 असं दाखवतो. आणि NH4+ आयन कसा तयार झाला बघा, लोन पेअर, लक्षात आलं का? आणि त्यामुळं NH4Cl लिहितो आपण, म्हणजे कसं असतं ते लक्षात आलं बघा. ओके, ओनली वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया, इफ ओनली वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड बाय alkyl or aryl group, then असं जर झालं तर काय बरं, प्रायमरी अमाइन, देन द कंपाऊंड विच वी गेट इज कॉल्ड ॲज, असं सगळं लिहित बसत नाही, ग्रॅमॅटिकली नोटमध्ये असतं, समजून घ्यायचं, ऐकायचं पुन्हा प्रायमरी अमाइन. आणि मग तो हायड्रोजनमधला एक, अमोनियामधला एक हायड्रोजन काढला, तिथं अल्काईल किंवा अराईल ग्रुप येणार, म्हणजे तो फंक्शनल ग्रुप म्हणून विचार केला. ती अमाइन म्हणून त्याची जी प्रॉपर्टी आहे, जे काही तो सेट ऑफ प्रॉपर्टीज असतील, सगळा सेट लिहित नाही, जसं की सगळ्यात सोपं रेड लिटमस ब्लू होतो ॲक्वा सोल्युशनमध्ये. अशा 10-12 प्रॉपर्टीज आहेत की त्या प्रॉपर्टीज असल्या की लगेच समजायचे की ते अमाइन आहे. पण अमाइन आहे म्हणजे कोण आहे, तर असा फंक्शनल ग्रुप विच इज प्रोड्यूस्ड
बाय रिप्लेसिंग वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे आता सुरुवात आपण 1 पासून केलेली आहे. वन ऑर मोर म्हणजे किती 1 2 आणि 3. ओके, अमोनियामध्ये किती हायड्रोजन असतात. रिप्लेस्ड बाय हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया बाय अल्काईल ऑर अराईल ग्रुप्स. अल्काईल पण चालेल, अराईल पण चालेल. ओके, आणि म्हणून 1 हायड्रोजन ॲटम मग असा, आणि त्याचा अलाउड शॉर्ट फॉर्म असा नाही का. इथला हायड्रोजन ॲटम काढला म्हणजे हे फंक्शनल ग्रुप हा झाला, आणि मग एकच हायड्रोजन ॲटम काढला आहे म्हणून तो प्रायमरी अमाइन. ऑनली 1 हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड, तर हा त्याचा अलाउड शॉर्ट फॉर्म. मग तिकडं अल्काईल, मिथाईल, इथाईल आला किंवा फिनाईल आला तर ते हे रिप्रेझेंटेशन प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन. मग एक्झाम्पल घेतलं, मग अल्काईल ग्रुप कुठला आहे. मग आता असं प्रत्येक वेळेला लिहिलं पाहिजे असं काय नाही, मी असं लिहितो, पण असं लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे असं आहे. मग जरी असं लिहितात तरी तुम्हाला माहीत पाहिजे की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑलवेज देअर. त्या अभ्यासामध्ये ती एखादी रिॲक्शन चालू आहे तिथे याचा रोल नसेल तर काही वेळेला आपण लिहित नाही, बट वी शुड नो. जसं ऑन ऑक्सिजन देर आर 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, मग तो अल्कोहोलमधला ऑक्सिजन असेल, वॉटरमधला असेल, तर प्रायमरी अमाइन. कॉमन नेम अल्काईल ग्रुप कुठला आहे त्याच्यावरून, जसं मिथाईल अमाइन. मिथाईल अमाइन बेस्ड ऑन अल्काईल ग्रुप, कॉमन नेम. IUPAC सफिक्स. IUPAC सफिक्स सोपा आहे. सफिक्स काय आहे तर अमाइन आहे, अमाइन वर्ड आहे. जसं अल्कोहोलला OL, अल्डिहाइडला AL, ॲसिडला OIC ॲसिड, समजलं ना. इस्टरसाठी ATE, असं. किटोनसाठी ONE, ओन. तसं अमाइनसाठी IUPAC सफिक्स अमाइनमधला A हा वॉवेल आहे. याचा अर्थ किती कार्बनचा तो अमाइन आहे, 1 कार्बनचा आहे, 2 कार्बनचा, 3 कार्बनचा, जो कोण पॅरंट अल्केन असेल करस्पॉन्डिंग वॉवेल असेल तर इरिप्लेस्ड बाय अमाइन. सोपंच आहे, एकदा फक्त समोर करून दाखवायचं, तुम्ही ऐकायचं, नोटमध्ये पुन्हा तेच सोपं बघायचं, प्रॅक्टिस करायची. आणि त्याप्रमाणे हे कॉमन नेम IUPAC इथे लिहितो. हे 1 कार्बनचं अमाइन आहे म्हणजे बेसिकली मिथेन, METHAN, रिप्लेस्ड बाय अमाइन, AMINE, मिथेन अमाइन. कळलं का. एक एक्झाम्पल इथं थोडक्यात लिहितो बघा, सोपा आहे. नाही का. हे जरी इथं हायड्रोजन ॲटम असतं तर हा अमोनिया, नायट्रोजनवरती लोन पेअर असतेच. ओके, दॅट लोन पेअर इज अवेलेबल फॉर कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन, म्हणून NH4Cl एक्झाम्पल करून दाखवलं. तसं मग हे अमाइन्समधला सुद्धा लोन पेअर, जसा अमोनियामधला लोन पेअर भाग घेतो. अमोनिया अमाइन नाही बरं का, बट अमाइन्स आर डिराइव्ड फ्रॉम अमोनिया, असं विचार करून अभ्यास करतो म्हणून पॅरेंट कंपाऊंड. पण अमोनियामधल्या लोन पेअरचा जो रोल आहे, बिकॉज ऑफ दॅट अमोनिया इज लेविस बेस, सेम इज द रोल ऑफ प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन्स आर ऑल्सो लेविस बेस म्हणतात. ओके, सेम रिझन लोन पेअर इज अवेलेबल फॉर कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन. दुसरा कोण एम्प्टी ऑर्बिटलवाला पाहिजे, न्यूट्रल कंपाऊंड असेल किंवा कॅशन असेल, काही फरक पडत नाही. ओके, आणि यामुळे प्रायमरी अमाइन्स दे आर ऑल्सो लुईस बेस, म्हणून ते लुईस बेस म्हणजे काय समजण्यासाठी ही चर्चा केली. आता इथं बेसिकली बघा, ही अल्काईल ग्रुप कुठला आहे त्याच्यावरून त्या प्रायमरी अमाइनचं नाव. अल्काईल ग्रुप इथाईल ग्रुप आहे. 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय कुठला ग्रुप आहे, इथाईल ग्रुप आहे. इथाईल अमाइन कॉमन नेम. आणि IUPAC मध्ये काय आहे, लॉंगेशन किती कार्बनची, जसं अल्कोहोल एक ग्रुप असतं तर काय तसं अमाइन NH2 ग्रुप टर्मिनल आहे पण कार्बन कंटेनिंग नाही आहे. मग OH ग्रुपसाठी नॉमेनक्लेचर आपण बघितलं होतं, किंवा हॅलोजनसाठी अल्काईल हलाईड पुढे बघणार आहोत. त्याच्यासारखं NH2 ग्रुप. ओके, कार्बन नाही आहे पण टर्मिनल आहे NH2 ग्रुप प्रायमरी अमाइनमध्ये. आणि मग त्याप्रमाणे मग तो लॉंगेस्ट चेन 2 कार्बन म्हणजे इथेन अमाइन, रिप्लेस्ड बाय अमाइन, इथेन अमाइन. मग 1 म्हणायची गरज नाही, कारण दोन्ही बोथ कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल. इकडं NH2 असलं काय, इकडं असलं काय, मेक्स नो डिफरन्स. इथेन अमाइन असं आहे. असे हे प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल्स. आणखी एक एक्झाम्पल नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू प्रायमरी अमाइनचं एखादं एक्झाम्पल घेऊ, आणि मग सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स असं फंक्शनल ग्रुप बघूया. आणि मग अमाइन्स बघितले की आणखी काही फंक्शनल ग्रुप्स बघायला जरा ते त्याच्यावरून बघायला बरं पडतं, म्हणून मध्येच अमाइन्स घेतला. येस प्रायमरी अमाइनचे आणखी 1-2-3 पटकन नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल्स बघूया.
आता आपण जे फंक्शनल ग्रुप सुरुवातीला शिकतो आहे त्या लिमिटमध्ये एक स्टेप पुढे जाऊनच एक्झाम्पल्स बघत असतो. मग त्या टॉपिकमध्ये 11thमध्ये स्पेशली 12thमध्ये येतात हे सगळे जे काही फंक्शनल ग्रुप्स आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स, अमाइन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, इस्टर बघतो ते. आणि आता बघा मग आता 2 एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल 3 कार्बनचा अमाइन. आता 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम दिस अल्केन इफ इट इज रिमूव्ड. आता अल्काइल ग्रुप्स बघितले आपण ब्युटाईलपर्यंत. एन प्रोपाईल ग्रुप, एन प्रोपाईल अमाइन, मिथाईल अमाइन, इथाईल अमाइन. पण प्रोपाईलमध्ये आयदर इट इज एन प्रोपाईल ऑर आयसोप्रोपाईल. एकदम इझी आहे, पण एकदा व्यवस्थित पटकन बघून तो विषय संपवायचा असतो. म्हणजे परत कुठं त्या टाईपचे एक्झाम्पल्स आले. NH2 ग्रुपमधला नायट्रोजनचा बॉन्ड डायरेक्ट दिसला पाहिजे कार्बनला. वर्टिकल लिहिताना, हॉरिझॉन्टल लिहिताना अलाउड शॉर्ट फॉर्म आहे. CS3 लिहितो आपण, S3C लिहितो. ओके. आता हा बघा ना, 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम दिस कार्बन इफ इट इज रिमूव्ड, आयसोप्रोपाईल ग्रुप, एन प्रोपाईल ग्रुप अभ्यास. त्यामुळं हा एन प्रोपाईल अमाइन कॉमन नेम. बघा आता पूर्वी झालेलं असल्यामुळे आता पटपट सांगितलं तर कळायला पाहिजे. आता एखादा विद्यार्थी डायरेक्ट हाच पॉईंट बघायला पहिलाच सुरुवात केली त्यांनी मधूनच, तर त्याला कळणार नाही. कारण आधीचं जे झालेलं असतं बेसिक सोपं साधं पुन्हा तर सांगितलं माहितीसाठी. आयसोप्रोपाईल ग्रुप, आयसोप्रोपाईल अमाइन. आता IUPACमध्ये अमाइन्स, प्रायमरी अमाइन्सला म्हणजेच त्याला असं प्रायमरी अमाइन्स 1 डिग्री बनायचं नाही, लिहिताना 1 डिग्री सिम्बॉल आहे. प्रायमरी अमाइन्स त्याला रिप्लेस्ड बाय अमाइन असं आहे, सफिक्स अमाइन. तर त्याप्रमाणे पण इथं प्रोपेन अमाइन म्हटलं तर हा पण प्रोपेन अमाइन आणि हा पण प्रोपेन अमाइन. मग नंबरिंग इज नेसेसरी. लॉंगेस्ट चेन, प्रायमरी टू प्रायमरी, कंटेनिंग फंक्शनल ग्रुप 1, 2, 3. तर 1 प्रोपेन अमाइन आमची जुनी स्टाईल. अँड नावडेज प्रोपेन PROPAN रिप्लेस्ड बाय अमाइन, प्रोपेन 1 अमाइन. आम्ही असं लिहायचो पूर्वी, 1 प्रोपेन अमाइन. मेक्स नो डिफरन्स, बट नावडेज दिस इज प्रिफर्ड. ओके. रिप्लेस्ड बाय अमाइन. हा 2 प्रोपेन अमाइन म्हणजेच प्रोपेन 2 अमाइन, PROPAN रिप्लेस्ड बाय अमाइन. दॅट्स ऑल. असं हे झालं. आता NH2 ग्रुप अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम आहे इथं, बट इट इज प्रायमरी अमाइन. अल्कोहोल आणि अल्काईल हलाईडला तसं आहे. OH ग्रुप किंवा हॅलोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे त्याप्रमाणे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल. इथं तसं नाही आहे. इथं अमोनिया बेस आहे. अमोनिया इज पॅरेंट कंपाऊंड अँड हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड त्याच्यावरून तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ठरतं. मग ओनली 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड प्रायमरी. मग इथं काय झालं आहे, हा जर इथं हायड्रोजन ॲटम असता तर हा अमोनिया, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन आहेच. आता इथं त्याची कुठं रिॲक्शन नाही आहे त्यामुळे दाखवलं नाही, आहेच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. ओके. जसं अमोनियाची लोन पेअर अवेलेबल आहे तशी अमाइनची पण अवेलेबल असते टू फॉर्म अ कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन. देअरफॉर इट इज लुईस बेस. ते ठीक आहे, पण हा प्रायमरी अमाइन. NH2 ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम, बट अमाइन इट इज प्रायमरी अमाइन. सेकंडरी अमाइन कोणाला म्हणायचं नाही का? सेकंडरी अमाइन. आपण फंक्शन ग्रुप शिकणे आणि सुरुवातीच्या हिशोबाने त्याला रिलेटेड काही एक्झाम्पल्स बघणे असा सुरुवातीचा एम आहे. 11thला तसं बघून 11thला जे व्यवस्थित बघायचं आहे, ज्याच्यातले बारकावे बघायचे आहेत, जे प्रिलिमिनरी बघायचे त्याप्रमाणेच जायचं आणि मग त्याप्रमाणे 12thमध्ये. नाहीतर 12thला पण लागणार नाही, कुठल्याच MCQमध्ये लागणार नाही, अशा गोष्टी 11thमध्ये बघायच्या, वेळ घालवायचा आणि त्याला ॲडव्हान्स म्हणायचं, अशी फॅशन पडलेली आहे. ओके. सेकंडरी अमाइन तिथं काय बरं, 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ पॅरेंट कंपाऊंड कोण बरं, ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय सेम ऑर डिफरंट, सेम असतील, डिफरंट असतील, अल्काईल असेल, अराईल असेल, बाय सेम, सगळं लिहित नाही मी, सेम ऑर डिफरंट अल्काईल और अराईल ग्रुप्स. ओके. त्याप्रमाणे जनरल रिप्रेझेंटेशन नाही का, अल्काईल ग्रुप असेल, दुसरा अराईल असेल किंवा दुसरा अल्काईल असेल पण वेगळा असेल, हा मिथाईल, हा इथाईल. ओके. 1 लोन पेअर आहेच ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. जसं आता हे जे काय झालं म्हणजे इथं हायड्रोजन असते तर अमोनिया म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय अल्काईल ग्रुप्स और इट कॅन बी अराईल ग्रुप्स, सेम ऑर डिफरंट. सेकंडरी अमाइन.
समजून घ्या. सेकंडरी अमाइन म्हणजे लिहिताना असं लिहितात. तसंच पुढं टर्शरी अमाइनचं डेफिनेशन सांगून ठेवतो. बघा इथं सोपं आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा नायट्रोजन, इथं तिन्ही हायड्रोजन असते तर हा अमोनिया. ऑल द 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया इफ दे आर रिप्लेस्ड बाय सेम ऑर डिफरंट अल्काइल ऑर राईल ग्रुप्स. नॉर्मली रिप्रेझेंटेशन करताना रिप्रेझेंटेशन अल्काइल ग्रुपचं करतात. सोपे सुरुवातीचे एक्झाम्पल्स फिनाइल ग्रुप आणि कुठलाही ॲरोमॅटिक रिंग, अल्काइल ऑर राईल ग्रुप, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, सेम ऑर डिफरंट. ऑल द 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया इफ दे आर रिप्लेस्ड बाय अल्काइल ऑर राईल ग्रुप, तर हे टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन ओके. सिम्बॉलिकल लिहिताना असं लिहितात, म्हणताना मात्र काय म्हणायचं, टर्शरी अमाइन. ओके, टर्शरी अमाइन. येस. मग त्याच्या नॉमेनक्लेचरची थोडी सवय करून घेऊया. बघा सोपं आहे. अमाइन्स सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल लिहितो मी. समजा इथाइल ग्रुप आणि इथं मिथाइल ग्रुप. कॉमनमध्ये सिम्पल बेस्ड ऑन अल्काइल ग्रुप्स. नॉमेनक्लेचर बघितलं की रूल लक्षात येऊन जाईल आणि 2-4 एक्झाम्पल्स आपण पुन्हा पुन्हा बघत राहतो, रूल लक्षात राहतो. रूल अल्फाबेटिकल ऑर्डर. इथाइल मिथाइल अमाइन, इथाइल मिथाइल अमाइन कॉमन नेम. म्हणजे टर्शरी जरी इथं आणखी कोणी आला इथाइल मिथाइल प्रोपाइल तर त्याप्रमाणे अल्फाबेटिकल ऑर्डर जे असेल ते एक्झाम्पल घेऊ आपण. IUPACमध्ये काय आहे बघा मात्र. आता हे समजूनच घ्यायचं असतं. समजून घ्यायचं पुस्तकातलं आणखी एखादं. आणि मिथाइल इथाइल प्रोपाइलच्या पलीकडे काही नसतं आपल्याला. मी अगदी नीट MST CT त्या लेवलचं बोलतो, कारण बरेच बारकावे आहेत, बरेच डेप्थ आहे. पण ज्याच्यामध्ये डेप्थ आहेत त्याचे बेसिक किंवा सुरुवात इथून असते. ओके. बऱ्याच सोप्या साध्या सुरुवातीच्या गोष्टी मिक्स होऊन मग त्यातून ते डेप्थ तयार होते. ओके. IUPACमध्ये काय आहे आता हे ऐकून समजून घ्यायचं आणि करायचं आहे. मग नोट्समध्ये लिहिलेलं असतंच ना. बरं, एकदा तुम्ही ऐकलं, 2दा ऐकलं, त्याप्रमाणे त्या टाईपचेच एक्झाम्पल्स एक कार्बन कमी जास्त करून प्रॅक्टिस केली, काय असतं काय नाही, दॅट्स ऑल. मग त्याच्या रिॲक्शन्स आणि मेकॅनिझम त्यात बारकावे असतात. ओके. 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन, ती आहे 3 व्हॅलेन्सी रुटीन. इथं 3 हायड्रोजन असते तर काय झालं असतं, अमोनिया, नाही का. कॉमन नेम काय बरं, अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे अल्काइल ग्रुप्स कुठले आहेत ते. इथाइल ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे. इथाइल मिथाइल अमाइन, मिथाइल इथाइल नाही, इथाइल ABCDEFG, ई पहिला येतो. ओके. मिथाईलमधला एमपेक्षा. ओके. IUPACमध्ये काय करायचं, प्रायमरी अमाइन असतं तर त्याचं नाव काय आलं असतं IUPAC रूलप्रमाणे, ते नेम, आणि मग हा सबस्टिट्युएंटसारखं ट्रीट करायचं. दॅट्स ऑल. एवढाच. एक ओळ 2दा ऐकली, त्याप्रमाणे 1-2 एक्झाम्पल्स बघून केले, तेच न बघता केले, संपला विषय. म्हणजे काही गोष्टी एवढ्याच लागतात तर एवढ्याच करायच्या. एक स्टेप पुढे जाऊन त्या टॉपिकमध्ये लागतात तर तेवढंच. आणि मग त्यातले बारकावे बरेच असतात नंतर, पण त्यातले नंतर जे बारकावे हा भाग आहे. ओके. मुद्दाम सांगतो आहे. तर हा जर मग यातला जो मोठा ग्रुप असेल तो प्रायमरी अमाइन होता असं कल्पना. म्हणजे याचा अर्थ इथं हायड्रोजन होतं. इथं हायड्रोजन असता तर याचा IUPAC नेम काय, मग अशी प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल बघितलं आहे. लार्जर ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज ग्रुप ऑफ प्रायमरी अमाइन आणि स्मॉलर ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज इफ इट इज अ सबस्टिट्युएंट. म्हणजे तो प्रायमरी अमाइन होता, नंतर तो आलेला आहे सबस्टिट्युएंट, नवीन नंतर आलेला पाहुणा. ओके. सबस्टिट्युएंट म्हणजे इथं हायड्रोजन ॲटम असतात छोटा, ह्या दोन्हीतला छोटा हा, तर याचं IUPAC नेम काय झालं असतं, इथेन अमाइन. 2 कार्बनचा अमाइन, ETHAN, ई रिप्लेस्ड बाय अमाइन, इथेन अमाइन. हा जर हायड्रोजन ॲटम असतं तर याचा IUPAC नेम, हे प्रायमरी अमाइन, याचा IUPAC नेम काय, इथेन अमाइन. मग अशी बघितलं मिथाइल इथेन अमाइन, दॅट्स ऑल. आणि मिथाइल इज डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन ऑफ दॅट इफ इट वेअर प्रायमरी अमाइन. तो जर प्रायमरी अमाइन असता तर असं समजून त्याचं बेसिक नेम ठरवलं, रूल, IUPAC रूल. आणि मग सबस्टिट्युएंट मिथाइल इट इज डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन ऑफ सेकंडरी अमाइन, म्हणून मिथाइल इथेन अमाइन म्हटलं तरी वेगळा अर्थ निघत नाही, असं पण लिहितात. दोन्ही सवय असावी. मिथाइल इथेन अमाइन. आता मग प्रायमरी अमाइनचं जे IUPAC नेम मगाशी बघितलं आपण, त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. मग मिथाइल इथाइल प्रोपाइल, त्याच्यातच एक्झाम्पल्स बदलतात, बाकी काय असत नाही. किंवा मिथाइल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन, कारण प्रायमरी बेसिक नेम IUPAC प्रमाणे हा प्रायमरी अमाइन समजून, म्हणजे इथं हायड्रोजन ॲटम होता समजून केलं आहे, इथेन अमाइन.
आणि मग नंतर मिथाईल आला अशी कल्पना, नॉमेनक्लेचरसाठीची कल्पना. आणि म्हणून तो अँड इट इज डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन, त्यामुळे लिहिताना कॅपिटल एन बरं का, कारण डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन ॲटम एलिमेंटल सिम्बॉल आहे तो. ओके, ते एन आयसोवर ते त्यासाठीचा एन मिळतो. जसं नंबरिंग आहे त्याप्रमाणे नायट्रोजन ॲटम एन मिथाईल इथेनामाइन. एन मिथाईल इथेनामाइन. कळलं का? ओके, मग एखादं एक्झाम्पल, आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया. ओके, जरा हे पुसून जागा तयार करतो म्हणजे सोपी आहे, पण एकदा सोपं. येस, वन मोर एक्झाम्पल. बघा आम्ही आता इथं वन लोन पेअर आणि इकडे तिन्ही हायड्रोजन असलं तरी हा अमोनिया. मग सेम ऑर डिफरंट अल्काईल ऑर अराईल ग्रुप्स. नॉर्मली आता अमाईनचा किती अभ्यास असतो, कसा असतो, अगदी 12वी आणि सर्व प्रकारचे नीट वगैरे त्या हिशोबाने आम्हाला माहीत असल्यामुळे त्या हिशोबाने त्या लिमिटमध्ये एखादी स्टेप पुढे जाऊनच अभ्यास करायचा आणि त्या टॉपिकमध्ये परत बघत असतो आपण. फंक्शनल ग्रुप बघताना पण किती एक्झाम्पल्स बघायचे आपल्या सोयीप्रमाणे ते पण ठरलेलं असतं. म्हणजे आपण ठरवायचं असतं ॲक्च्युली. जसं 9वीतच समजा की हायब्रिडायझेशन कसं शक्य आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसं. ओके, आता हा टर्शरी अमाइन आहे. का बरं? ऑल द 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया. इथं जर सगळे हायड्रोजन असते तर हा अमोनिया हा टर्शरी अमाइन आहे. आता कॉमन नेममध्ये काय, कुठले अल्कायल ग्रुप्स आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डर. मग प्रोपाईल म्हणजे एन प्रोपाईल आहे. पहिला प्रोपाईल म्हटलं की एन प्रोपाईल, आयसो प्रोपाईल, एन प्रोपाईल, इथाईल, मिथाईल, ABCDEFG, LMNOP. ओके, मिथाईल. त्यामुळं इथाईल, मिथाईल, एन प्रोपाईल नाही, एन प्रोपाईल अमाइन. कुठल्या अल्काईल ग्रुप्स आहेत ते अल्फाबेटिकली जॉईन करायचे, अमाइन म्हणायचं, कॉमन नेम. IUPACमध्ये काय ठरलेलं आहे, सेकंडरीला जाऊ आपण शिकलो मग अशी तेच की त्यातला जो मोठा अल्काईल ग्रुप आहे तो पासून प्रायमरी होता, बाकीचे सबस्टिट्युएंट. म्हणजे हा हायड्रोजन होता असं समजून, कारण हा 3 कार्बनचा अल्काईल ग्रुप आहे. लार्जर अल्काईल ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज ऑफ प्रायमरी अमाइन अँड द स्मॉलर अल्काईल ग्रुप्स आर कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्स, सबस्टिट्युएंट्स नंतर आलेले आहेत. म्हणजे इथं हायड्रोजन ॲटम असते तर हा प्रायमरी झाला असता, मग याचा IUPAC नाव काय असतं. इथं हायड्रोजन ॲटम असते तर याचा IUPAC नेम काय झालं असतं, 1, 2, 3 प्रोपेनामाइन नाही, 1 प्रोपेनामाइन. का मग अशी बघितलं आहे, प्रोपेनामाइन म्हटलं की त्याच्यामध्ये NH2 ग्रुप इथं पण असू शकतो. मग हा 2 प्रोपेनामाइन, इथे NH2 ग्रुप इथं आहे म्हणजे इथं येतो 1 प्रोपेनामाइन. म्हणजे बेसिकली हा 1 प्रोपेनामाइन आहे. म्हणजे आत्ताच्या पद्धतीप्रमाणे PROPAN प्रोपेन 1 अमाइन. सुरुवातीला शिकताना 1 प्रोपेनामाइन म्हणायला हरकत नाही. आणि मग नंतर सबस्टिट्युएंट आले, कोण आले, इथाईल आला आणि कोणाला मिथाईल आला. इथाईल मिथाईल 1 प्रोपेनामाइन म्हणजे इथाईल मिथाईल प्रोपेन 1 अमाइन. अँड बोथ द सबस्टिट्युएंट्स आर डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन. त्यामुळं पहिला बेसिकली प्रोपेन 1 अमाइन हे कळलं का बघा. आणि मग अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे असं लिहितात, दोन्ही माहीत असू दे, इथाईल मिथाईल प्रोपेन 1 अमाइन किंवा बोथ अल्काईल ग्रुप्स आर डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन. त्यामुळे एन इथाईल हा कॅपिटल काढायचा, कारण हा नायट्रोजन ॲटमला केमिकली अटॅच्ड आहे ते सांगायचं आहे. तो एन आयसोमधला एन नव्हे हा. एन इथाईल नंबरसारखं ट्रीट करायचं, पण लेटर एन मिथाईल प्रोपेन 1 अमाइन असं. त्यानंतर अमाइन्समध्ये हा एक ॲनिलीन फिनाईल रिंग म्हणजे बेन्झिन रिंगमधला एक हायड्रोजन काढला आणि तिथं नाही NH2 ग्रुप आला तर स्पेशल नेम ॲनिलीन हे एक आपल्या वापरात येणार आहे. तर असं अमाइन्स आणि त्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन, त्याच्यामध्ये पॅरेंट कंपाऊंड अमोनिया. आणि मग अमोनियाचं मी जसं रिॲक्शन दाखवली की अमोनिया अमाइन्समधलं बेसिक आपण तो टॉपिक त्यावेळेला 12th बघणार, तरीसुद्धा lone pair of electrons on nitrogen, because of that it is Lewis base,
दिस प्रॉपर्टी ऑफ अमाइन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यामध्ये क्लासिफिकेशन, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शिरी अमाइन्स आणि त्यांचं नॉमेनक्लेचर एवढं एक मिथाईल इथाईल प्रोफाईलपर्यंत आपल्याला या स्टेजला 11th मध्ये तयारी करणं म्हणजे पुरेसं असतं.